नमस्कार, मी सुरुवातीला माझी ओळख करून देतो। मी अक्षय ईश्वर काळे। मला ASU 2022 मध्ये मी राज्यात प्रथम आहे। त्याचबरोबर STI 2022 मध्ये माझा रँक 3 आहे। त्याचबरोबर कंबाईनच्या 2023 च्या परीक्षेत मला STI आणि ASU हे दोन्ही पदे मिळत होती, ते मी ऑप्ट आउट केलेलं आहे। तसे त्यानंतर राज्यसेवा 2022 मधून मला सहाय्यक गट विकास अधिकारी हे पद मिळालेले आहे। आणि आज मी तुम्हाला कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2024 याच्या बद्दलचे नियोजन आणि स्ट्रॅटेजी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। सुरुवातीला आपण पेपर 1 लँग्वेज बद्दल बोलूया। लँग्वेज 1 मध्ये आपल्याला मराठी आणि इंग्लिश असे दोन सब्जेक्ट असतात। त्यामध्ये आपण जर आपल्याला कंबाईन मध्ये पोस्ट पाहिजे असेल तर लँग्वेज मध्ये जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे। त्यामध्ये आपण मराठीमध्ये आपल्याला दोन सेक्शन असतात, एक ग्रामर आणि दुसरा म्हणजे व्होकॅब। या दोन्हीवर आपल्याला चांगलं फोकस करायचं आहे। याच्यामध्ये आपण लँग्वेज मध्ये काय करू शकतो तर ज्यावेळेस आपण समजा ग्रामरची तयारी चालू करतोय त्यावेळेस आपण मराठीची तयारी करताना दिवसभर आपण मराठी करणार आहे, त्याच्यात सुरुवातीला आपण रोज 2 तास व्होकॅब साठी दिले पाहिजे। ते व्होकॅब मग आपण कुठून करायचे त्याचं सोर्स म्हणलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे काय मागचं PYQ अनालिसिस आपण एक बुक घेतलेलं आहे, त्या PYQ अनालिसिसच्या बुक मधून आपण व्होकॅब करायचं आहे। ज्यावेळेस हे व्होकॅब PYQ चं पूर्ण सगळं चांगली तयारी होईल त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण नंतर मग रेफरन्स बुक म्हणजे वाळंबे सरांच्या पुस्तकामधून आपण बाकीचं राहिलेलं व्होकॅब एक्स्ट्रा आपण कव्हर करू शकतो। पण सगळ्यात पहिल्यांदा प्रायोरिटी आहे ती PYQ मधील व्होकॅबला दिली पाहिजे असं मला वाटतं। त्याच्यामध्ये सुद्धा व्होकॅब मध्ये सुद्धा मराठीमध्ये ना वाक्यप्रचार, म्हणी आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द ह्या टॉपिक वरती आपण जास्त भर दिला पाहिजे। कारण का तर ह्या टॉपिकचा इनपुट आउटपुट रेशो जास्त आहे। त्याच्यानंतर हे ज्यावेळेस आपले टॉपिक चांगले होतील त्यानंतर आपण मग समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यांची तयारी केली पाहिजे। त्याच्यानंतर इंग्लिश मध्ये सुद्धा सेम याच्यामध्ये काय करायचं आपल्याला तर इंग्लिश व्होकॅब ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस PYQ मधूनच आपण आधी तयारी करायची। PYQ मधून करताना सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्याच्यानंतर होमोनिम्स, इडियम्स अँड फ्रेजेस हे टॉपिक्स आपण आधी चांगले करायचे आणि त्याच्यानंतर मग फ्रेजल वर्ब, सिनोनिम्स, अँटोनिम्स याची नंतर तयारी करायची। कारण यांचा इनपुट आउटपुट रेशो त्यामानाने थोडासा कमी आहे आणि त्याच्यामध्ये जास्त आपल्याला गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात। ग्रामर मध्ये जर आपल्याला चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर आपल्याला काय स्ट्रॅटेजी करावी लागेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला आपण मराठी समजा आपण मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो। ज्यावेळेस आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करतो त्यामध्ये आपण काय केलं पाहिजे तर समजा आपण नाम हा टॉपिक वाचतोय, नाम हा टॉपिक वाचून झालाय की लगेच आपण त्या नाम या विषयावरती माग आयोगाला कोणकोणते प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न सोडवले पाहिजे असं एक टॉपिक वाचणे आणि त्या एक टॉपिकचे मागचे PYQ बघणे या पद्धतीने सुरुवातीच्या फेज मध्ये तयारी केली पाहिजे। याच्यामध्ये सुद्धा आपल्याला PYQ अनालिसिसच्या पुस्तकामध्ये 1984 पासून ते आता 2023 पर्यंत एवढे सगळे प्रश्न दिलेले असतात। मग एवढे सगळे प्रश्न एका पहिल्याच रीडिंग मध्ये बघायला जर गेलं तर खूप जास्त वेळ लागू शकतो। त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण पहिली रीडिंग करतोय त्यावेळेस तो टॉपिक वाचला की त्याच्या वरचे जे प्रश्न आहेत ते समजा आपण 2023 ते मागे 2013 एवढे 10 वर्षाचे प्रश्न सोडवूया आणि त्याची तयारी करूया। ज्यावेळेस आपण सेकंड त्याच्यानंतर ज्यावेळेस रिव्हिजन करणार आहे त्याची त्यावेळेस मग आपण काय करायचं पहिल्यांदा मग त्या टॉपिकची PYQ बघायचे आणि नंतर मग तो टॉपिक वाचायचा। याच्यामुळे अजून आपल्या त्या टॉपिकवरची तयारी चांगली होईल। आणि याच्यामध्ये PYQ सॉल्व्ह करताना आपण काय करायचं त्याचे 2-3 मध्ये आपण त्याचे गट करू शकतो। म्हणजे समजा जे क्वेश्चन आपण सुरुवातीला बघितले की आपल्याला लगेच सुटतात मग ते काय त्याच्या आपण जास्त लक्षात ठेवायची पण गरज नाही। समजा काही प्रश्न आपले सोडवताना चुकत असतील तर त्याला मग आपण टिक मार्क करू शकतो आणि अजून एक कॅटेगरी करू शकतो की काही प्रश्न आपले बरोबर येते सोडून पण काहीतरी तो प्रश्न महत्त्वाचा आहे, रिपीट होऊ शकतो किंवा त्या प्रश्नामधून आपल्याला काहीतरी डाटा लक्षात ठेवायचा आहे ते प्रश्न आपण स्टार वगैरे करू शकतो। जेणेकरून ज्यावेळेस आपण सेकंड टाइम हे PYQ सॉल्व्ह करणार आहे ना त्यावेळेस सगळे PYQ सॉल्व्ह करत बसायचं नाही। मग त्याच्यामध्ये प्रायोरिटीने आपण जे आपले प्रश्न चुकले होते, जे प्रश्न आपण स्टार केलेत म्हणजे जे काय महत्त्वाचे वाटलेत तेवढेच प्रश्न आपण सेकंड रिव्हिजनच्या वेळेस आपण तेवढे सॉल्व्ह करायचे असं आपण करू शकतो। त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू करणार आहे ना त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा आपण आपली बुकलिस्ट फायनल केली पाहिजे। बुकलिस्ट फायनल करताना मागचे जे काही टॉपर्स वगैरे आहेत किंवा जे मुलं याच्या आधी पास झाले ते एक्झाम त्यांनी बुकलिस्ट आपल्या शेअर केले असतात त्या बुकलिस्टचा आपण रेफरन्स घेऊ शकतो आणि त्याच्यानुसार आपल्याला कोणते सोयीचे वाटतात ते पुस्तकांची आपण एक बुक लिस्ट तयार करू शकतो। आणि हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे एका विषयासाठी जास्तीत जास्त
एक पुस्तक किंवा जर थोडं अजून गरजेचं असेल तर दुसरं पुस्तक वापरू शकता, ते पण व्हॅल्यू एडिशन साठी. 2 पेक्षा जास्त पुस्तकं वापरू नये असं मला वाटतं. भरपूर मुलांना याच्या आधी 1, 2, 3, 4 मेन्स दिलेले असतात, तरी सुद्धा काही मुलांना मेन्स पास होत नाही, म्हणजे पोस्ट भेटत नाही. याच्या मागचे मग ते आपण काय करायला पाहिजे, तर मागचे जे आपण मेन्स दिलेले आहेत त्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस केलं पाहिजे. अनालिसिस केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे, तर आपण आपली सगळ्यात पहिलं म्हणजे आपली पोस्ट का गेली याचा विचार केला पाहिजे. त्याच्यामध्ये काही मुलांना लँग्वेजला मार्क्स कमी असतात, तर काही मुलांना जीएस मध्ये मार्क्स कमी असतात. मग ज्यामध्ये आपल्याला मार्क्स कमी पडले आहेत त्या पेपरमध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी काय करता येऊ शकेल याचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर मग आपण समजा मागचे पेपर ज्यावेळेस अनालिसिस करतो ना, त्या पेपरमध्ये आपल्या चुका काय झाल्या आहेत त्या बघितलं पाहिजे. मग त्या चुका आपण ज्या काही चुका झाल्या असतील ना त्या चुका शोधल्या पाहिजेत, त्या चुका लिहिल्या पाहिजेत आणि मग त्याच्यावरती काय काम करायचंय ते बघितलं पाहिजे आणि मग त्या चुका आपण ओव्हरकम करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर काही मुलांच्या क्वेश्चन पेपर सोडताना सिली मिस्टेक्स होतात, मग त्या सिली मिस्टेक्स कमी करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत त्याची स्ट्रॅटेजी आपण डेव्हलप केली पाहिजे. तसेच ज्यावेळेस आपण मागचे क्वेश्चन पेपर बघणार आहे त्याचा अनालिसिस करणार आहे ना, मग आपला त्यामध्ये कोणता विषय कच्चा आहे, कोणत्या विषयाला आपल्याला कमी मार्क्स येतात ते सुद्धा बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी मग आपण समजा जीएसचा आपण पेपर बघतोय तर जीएसचे मग सगळे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी, हिस्ट्री, सायन्स, करंट, मॅथ्स, रिजनिंग या सगळ्या विषयामध्ये कोणत्या विषयाचे किती प्रश्न बरोबर आले, किती प्रश्न चुकले आणि याच्यानुसार मग आपल्याला कोणत्या विषयामध्ये इम्प्रुव्हमेंटला स्कोप आहे आणि त्या विषयामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी आपण नेमकं काय करू शकतो याची सुद्धा आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट आपण हे अनालिसिस करताना करू शकतो ती म्हणजे काय, तर प्रत्येक विषयामध्ये ठराविक टॉपिक्स आहेत त्याच्यावरती जास्त फोकस असतो आणि त्याला जास्त वेटेज असतं. मग असे प्रत्येक विषयाचे आपण टॉपिक शोधून काढले पाहिजे आणि त्याच्यावरती जास्त भर दिला पाहिजे आणि ते टॉपिक चांगले परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, तर प्रत्येक विषयामध्ये आणि प्रत्येक पेपरमध्ये कोणत्या टॉपिक्स वरती इनपुट आउटपुट रेशो जास्त आहे ते टॉपिक्स आधी चांगले परफेक्ट करणे आणि नंतर बाकीचे टॉपिक्स करणे असं आपण करू शकतो. त्याचबरोबर ज्यावेळेस आपण लँग्वेजची पहिली रिडिंग करणार आहे, पहिल्या रिडिंग मध्ये आपण काय करणार आहे, होकॅप साइड बाय साइड आपलं रोज 2 तास चालू राहणार आहे आणि बाकीच्या वेळेमध्ये आपण दिवसभरात काय ग्रामर करणार आहे. ज्यावेळेस पहिल्यांदा आपलं एक होकॅप वाचून होईल त्याचबरोबर ग्रामरची एक रिडिंग होईल. सेकंड टाइम ज्यावेळेस आपण नंतर लँग्वेजची रिव्हिजन करणार आहे त्यावेळेस आपण अजून एक गोष्ट करू शकतो म्हणजे मागचे जे काय आयोगाचे क्वेश्चन पेपर्स आहेत ते प्रिंट काढून आणणे आणि मागचे जे पेपर्स आहेत ते मागचे पेपर आहेत ना ते सगळं टाइम लावून सोडवणे. मग याच्यामध्ये लँग्वेजच्या ना आपण कमीत कमी 15 ते 20 क्वेश्चन पेपर आहेत ना ते टाइम लावून सोडवले पाहिजे आणि त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे रोज एक याप्रमाणे आपण एक 15-20 दिवसामध्ये रोज एक असा पेपर सोडवू शकतो आणि पेपर सोडून झालं की लगेच त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. म्हणजे आपले कोणते प्रश्न चुकलेत, का चुकलेत, मग ते लगेच मग जर समजा अभ्यास कमी पडत असेल तर ते लगेच त्या सोर्स मधून बघणे, त्याचा अभ्यास करणे किंवा काही सिली मिस्टेक झाले असतील तर त्या लिहून काढणे आणि त्या कमी करण्याचा प्रयत्न करणे याप्रमाणे आपण तयारी करू शकतो. मेन्सचा जो आपला पूर्ण सिलेबस आहे ना त्या मेन्सचा पूर्ण सिलेबस मध्ये काही विषय जे आहेत ते मला अवघड वाटतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने इंग्लिश ग्रामर असेल, त्याचबरोबर सायन्स आणि मॅथ्स रिजनिंग ह्या 2-3-4 विषय मुलांना अवघड जातात किंवा त्या विषयामध्ये मुलांना मार्क्स कमी येतात. मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, जर खूपच आपल्याला ऍव्हरेज पेक्षा कमी मार्क्स येत असतील ना तर त्याचा आपण क्लास करून घेतला पाहिजे. आत्ताच वेळ आहे, हा म्हणजे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना ह्या 1-1.5 महिन्यामध्ये आपण जे काय आपले वीक सब्जेक्ट आहे त्याच्यावरती काम करण्यासाठी क्लास करू शकतो आणि त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करू शकतो, पीवायक्यू सॉल्व्ह करू शकतो. त्याचबरोबर मॅथ्स रिजनिंगला ना जवळजवळ 20-22 क्वेश्चन्स असतात आणि भरपूर मुलांना काय होतं तर एकतर मुलांना टाइम पुरत नाही किंवा गणित सुटत नाहीत. मग याच्यासाठी आपण ना मॅथ्स रिजनिंगचा एक प्रॉपर चांगला क्लास करून घेणे आणि त्यानंतर गरज असेल तर क्लास करून घेणे आणि नसेल तर मग आपण जर जमत असेल तर त्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणे. याच्यामध्ये ना आपण मागच्या आयोगाचे जे काही पीवायक्यूज आहेत ते स्वतः सोडवले पाहिजे. काही मुलं काय करतात तर एखादं मॅथ्स रिजनिंगचं पुस्तक आणतात मार्केटमधलं आणि त्यातले गणित अक्षरशः वाचत असतात. ते वाचून आपल्याला तेवढं पुरतं तेवढं समजतं, पण नंतर ज्यावेळेस आपण एक्झाम हॉलमध्ये जातो आणि ते क्वेश्चन वाचतो त्यावेळेस आपल्याला ते सुटत नाहीत किंवा आठवत नाहीत मधल्या स्टेप्स. त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त मागचे जे काही मॅथ्स रिजनिंगचे क्वेश्चन्स असतील ना त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि स्वतः सोडवले पाहिजे. तसेच हा जो पूर्ण आपला पेपर 1 आणि पेपर 2 याच्यामधले ठराविक जे सब्जेक्ट्स आणि टॉपिक्स आहेत ना त्याच्यामध्ये आपण अनालिसिस केल्यानंतर इनपुट आउटपुट रेशो ज्याचा जास्त आहे ना ते शोधून काढले पाहिजे, ते इनलिस्ट केले पाहिजे आणि ते जास्त चांगले केले पाहिजे आणि बाकीच्याला थोडा कमी वेळ दिला तरी चालेल.
टाइम मॅनेजमेंट. खूप मुलांना ना 1 तासाचा पेपर असतो, त्यामुळे 1 तासामध्ये 100 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे असतात. पण हे जे टाइम मॅनेजमेंट आहे ना, खूप मुलांना ते टाइम मॅनेजमेंट जमत नाही. याचं कारण काय, तर मुलं घाई गडबड करतात आणि नुसतं क्वेश्चन वाचून सोडवतात. त्याच्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, तर जास्तीत जास्त एलिमिनेशन वापरली पाहिजे आणि पेपर सोडवले पाहिजे, तरच आपल्याला टाइम पुरणार आहे. आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवला पाहिजे. जरी क्वेश्चन येत असतील तर आपण काही वेळा 2-2 वेळा तो क्वेश्चन वाचतो आणि त्याच्यामुळे जास्त वेळ जातो आपला. त्याच्यामुळे जास्तीत जास्त एलिमिनेशनचा वापर केला पाहिजे आणि जास्तीत जास्त पीवायक्यू सॉल्व्ह केले तर नक्कीच आपला टाइम सुद्धा पुरतो. मेन्सच्या 200 मार्कांच्या याच्यापैकी ना ठराविक जे सब्जेक्ट्स आहेत ते आपल्याला जास्त आउटपुट देऊ शकतात. त्यामध्ये प्रामुख्याने काय, तर मराठी, ग्रामर प्लस व्होकॅब दोन्ही, त्याचबरोबर पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जिओग्राफी ह्या विषयामध्ये आपण चांगले मार्क्स, जवळजवळ आउट ऑफ मार्क्स सुद्धा घेऊ शकतो. त्यामुळे त्याला जास्त वेळ दिला पाहिजे आणि त्याची चांगली तयारी केली पाहिजे. आणि मेन्स मध्ये होणाऱ्या चुका, माझं वैयक्तिक सांगतो, मी 2020 आणि 2021 ची सुद्धा कंबाईन गट ब ची मेन्स दिली होती. त्यामध्ये माझ्या काही ठराविक चुका होत होत्या आणि मी त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही, त्याच्यामुळे मला पोस्ट भेटत नव्हती. याचं कारण काय, तर मला पेपर 1, पेपर 2 मला ना ASOच्या 2021च्या मेन्सला पेपर 1 ला फक्त 59 मार्क्स होते आणि पेपर 2 ला 75 मार्क होते. म्हणजे थोडक्यात माझी जी पोस्ट गेली होती ती फक्त आणि फक्त पेपर 1 म्हणजे लँग्वेज मुळे गेली होती. मग मी पुढच्या मेन्सच्या वेळेस काय केलं, तर जास्तीत जास्त फक्त लँग्वेजचा अभ्यास केला, पीवायक्यू सॉल्व्ह केले आणि मला 2022च्या मेन्स मध्ये लँग्वेजला 79 मार्क्स आले. आणि ऑलरेडी मला ना माझं जीएस चांगलं होतंच आणि जीएस मध्ये सुद्धा मला 78 मार्क्स आले. त्याच्यामुळे मला एसओ पोस्ट तर मिळालीच, त्याचबरोबर मी त्यावेळेस राज्यात पहिला आलो होतो. कारण काय, तर माझ्या चुका ओळखल्या, मी त्याच्यावरती काम केलं आणि मला पोस्ट सुद्धा मिळाली. त्याचबरोबर मुलांकडून जे काही मुलं मेन्सला असतील ना, त्यांचे काही ठराविक डाऊट्स असतात, त्याच्याबद्दल मी थोडक्यात बोलतो. लँग्वेजसाठी क्लास लावणे कंपल्सरी आहे का, याच्याबद्दल मी ऑलरेडी बोललोय. जर आपल्याला लँग्वेजला खूपच कमी मार्क येत असतील, समजा आता मराठी ग्रामर आहे ना, त्याला शक्यतो क्लास करण्याची गरज नाही असं मला वाटतं. कारण मराठी ग्रामर 1-2 वेळेस वाचलं ना तर लगेच समजून जातं. पण त्याच्या पुढची जी स्टेप आहे ना, की आपण फक्त नुसतं ग्रामर वाचतो पीवायक्यू त्याचे सॉल्व्ह करत नाही, त्याच्यामुळे आपल्याला कॉन्फिडन्स येत नाही आणि त्याचे क्वेश्चन सुटत नाहीत. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे, समजा एक टॉपिक आपण नाम हा टॉपिक वाचतोय, नाम टॉपिक वाचून झाला की लगेच त्या नाम टॉपिक वरचे मागच्या आयोगाचे क्वेश्चन बघितले पाहिजे, सोडवले पाहिजे. याप्रमाणे जर आपण तयारी केली ना तर नक्कीच त्याच्यामध्ये सुद्धा चांगला आउटपुट येऊ शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर इंग्लिश आपलं खूपच वीक असेल तर त्याचा नक्कीच क्लास केला पाहिजे असं मला वाटतं. आणखी एक गोष्ट म्हणजे मार्केटमध्ये ना व्होकॅबसाठी भरपूर वेगवेगळे सोर्सेस किंवा बुक्स आलेले आहेत. पण आपण ना जास्त फापट पसारा वाचत बसण्यापेक्षा सगळ्यात पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे मागच्या आयोगाची पीवायक्यू मधून व्होकॅब चांगले करणे. आणि त्याच्यानंतर मराठी व्होकॅबसाठी वाळंबे सरांचं जो शब्दार्थचं पुस्तक आहे ना ते तेवढं केलं तरी सफिशियंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंग्लिश साठी सुद्धा सेम, इंग्लिशचं व्होकॅब आधी पहिल्यांदा पीवायक्यू मधून चांगलं करणे आणि त्याच्यानंतर जर आपल्याला जास्त गरज वाटत असेल तर पालनसूर यांचं जे व्होकॅब आहे ना त्याच्यामधून ठराविक टॉपिक म्हणजे समजा वन वर्ड सबस्टिट्यूशन असेल, इडियम्स फ्रेजेस असतील, ह्या गोष्टी करून केलं तरी बस होईल असं मला वाटतं. फ्रेझल वर्ब्स वगैरे, फ्रेझल वर्ब्स, सिनोनिम्स, अँटोनिम्स ना ह्याच्यामध्ये आपल्याला गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी असंख्य आहेत आणि एवढ्या गोष्टी आपण एवढ्या कमी वेळामध्ये सगळ्या करून रिवाइज करू शकत नाही. त्याच्यामुळे प्रायोरिटीवरती आपण आधी ना जे ठराविक जे टॉपिक्स आहेत ज्याला चांगलं आउटपुट भेटतं ते चांगले केलं पाहिजे. बाकीचे काही गोष्टी राहून गेल्या तरी काही अडचण नाही. त्याचबरोबर भरपूर मुलांचा एक क्वेश्चन असतो तो म्हणजे टेस्ट सिरीज लावावी का आणि कोणती लावावी. मी वैयक्तिक असं दरवेळेस सांगतो की आधी जर तुमचं पूर्ण पहिल्यांदा एक प्रॉपर रिडिंग करा, ते रिडिंग केल्यानंतर मागच्या आयोगाचे पीवायक्यू सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर मागचे जे आयोगाचे मेन्सचे क्वेश्चन पेपर आहेत मागच्या 5 वर्षात जे काही आयोगाने घेतलेले एक्झाम्स आहेत ना त्याचे क्वेश्चन पेपर प्रिंट काढून आणा, ते लायब्ररीमध्ये टाइम लावून सॉल्व्ह करा आणि त्याच्यानंतर जर गरज वाटत असेल तर ठराविक पेपर आपण सोडू शकतो, टेस्ट पेपर सोडू शकतो. ठीक आहे, मला माझ्याकडून तर सध्या सांगण्यासारख्या एवढ्याच गोष्टी होत्या. जर तुमचे अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. त्याच्याबद्दल जर गरज पडली तर आपण आणखी नंतर एखादं सेशन घेण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू.
त्याचबरोबर मी भगीरथ परिवाराचे मनापासून आभार मानतो, कारण मी स्वतः भगीरथ IAS अकॅडमीचा 2017 ते 18 मध्ये क्लास केलेला आहे आणि कोळंबे सरांनी आणि त्यांच्या टीम मध्ये जे काही त्यांनी शिकवलं होतं त्याचा मला नक्कीच चांगला फायदा झाला आणि त्याच्यामुळेच मी आज इथं आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट मला सांगावीशी वाटते ना, ती म्हणजे मुलं ना एका सब्जेक्टसाठी 1, 2, 3, 4 पुस्तकं वापरतात. त्यात मला सर्वात म्हणजे सांगण्यासारखं असं वाटतं की कोर पॉलिटीसाठी ना मी फक्त आणि फक्त कोळंबे सरांचे पुस्तक वाचून कंबाईन म्हणजे स्वराज्यात पहिला आलोच, त्याचबरोबर रायसम मेन्स सुद्धा मी पास झालेलो आहे फक्त आणि फक्त एक पुस्तक वाचून. याच्यातून मला काय सांगायचंय तर जे कोणतं आपण पुस्तक वापरतो ना त्या पुस्तकावरती विश्वास ठेवा आणि तेच पुस्तक चांगलं करा. ठीक आहे. भगीरथ परिवाराने मला इथं बोलवलं आणि गायडन्स करण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.